जसं दिवाळीनिमित्त लागणाऱ्या पूजेच्या टोटल आयटम जसे 250 व्हरायटीचे आयटम आपल्याकडे उपलब्ध आहेत. जसं तुम्ही सुरुवातीपासून जर बघितलं तर गोमती चक्र झाले, कवड्या झाल्या. कवड्यामध्ये आपल्याकडं 8 ते 10 व्हरायटीच्या कवड्या आहेत. गोमती चक्रामध्ये 7 ते 8 व्हरायटीचे गोमती चक्र आहेत. त्याच्यात मी पोटली झाली, धनलक्ष्मी पोटली झाली, या टाईपच्या सगळ्या पोटल्या लगभग 15 व्हरायटीच्या पोटल्या आहेत. आता जर 7 चक्रा ट्री, ब्रासलेटमध्ये सगळे टोटल आयटम्स, यंत्रामध्ये टोटल यंत्र वगैरे मिळतील. जसे पाऱ्याचे यंत्र, स्फटिकाचे यंत्र, पंचधातूचे यंत्र. इथं शॉपच्या बाहेर इथं हे पण आहे. त्यामध्ये सायझेस वगैरे मुकुटांमध्ये भरपूर आहेत. यामध्ये प्रत्येक मुखोट्यावरती रेट टॅग लागलेला आहे, त्याच्यामुळे कोणत्याही कस्टमर इकडे पण आहे. मला वाटलं शॉर्ट. नमस्कार, तुमचं सर्वांचं विंग्स ऑफ श्रेयस या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि मी आज पूजा साहित्याच्या एका शॉपमध्ये आलो आहे तुम्हाला घेऊन. इथं गजानन मंदिरच्या जवळच आहे. इकडं गजानन मंदिर आहे बघा, या साईडला रस्त्याच्या या कडेला. आणि त्यांच्या शॉपचं नाव आहे श्री कुंकू सेंटर. आणि आता बघूया, आपण शॉपमध्ये जाऊन बघूया काय काय त्यांच्याकडे. ते स्वतः सांगतील, किमती पण सांगतील. हे बघू शकता तुम्ही शॉपमध्ये काय काय यांच्याकडे अवेलेबल. नमस्कार, तुमचं सगळ्यांचं विंग्स ऑफ श्रेयस या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो. आणि मी आज पूजा साहित्याच्या ह्या शॉपमध्ये आलो आहे, ह्या दादांकडे. यांचं शॉप गजानन मंदिरांच्या एक्झॅक्ट समोर आहे, बाजूलाच आहे त्यांचं शॉप. हे इकडं गजानन मंदिर आहे बघा. आणि हां, तुम्ही माहिती सांगा आता. जसं दिवाळीनिमित्त लागणाऱ्या पूजेच्या टोटल आयटम जसे 250 व्हरायटीचे आयटम आपल्याकडे उपलब्ध आहेत. जसं तुम्ही सुरुवातीपासून जर बघितलं तर गोमती चक्र झाले, कवड्या झाल्या. कवड्यामध्ये आपल्याकडं 8 ते 10 व्हरायटीच्या कवड्या आहेत. गोमती चक्रामध्ये 7 ते 8 व्हरायटीचे गोमती चक्र आहेत. त्याच्यानंतर पूजेमध्ये लागणारे कमलगट्टा, पायराईड, तुमचं लाल चंदन, एकंड, काळी हळद, दक्षिणावर्ती शंख, वामनावर्ती शंख, मोती शंख, विष्णूचक्र, लघु नारियल, हिरडा, या टाईपचे टोटल ऑफ आयटम जर विचार केला तर लगभग 200+ आयटम आपल्याकडे उपलब्ध आहे. अच्छा. आणि या व्यतिरिक्त तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या पोटल्या लागल्या, पोटल्या मिळून जातील. पोटल्यामध्ये 15 ते 20 व्हरायटीच्या पोटल्या आहे. जसं व्यापारवृद्धी पोटली झाली, कुबेर पोटली झाली, महामृत्युंजय पोटली झाली, गणेश लक्ष्मी पोटली झाली, धनलक्ष्मी पोटली झाली. या टाईपच्या सगळ्या पोटल्या लगभग 15 व्हरायटीच्या पोटल्या आहेत. आता जसं ट्रेंडिंगमध्ये सध्या खूप चालू आहे लक्ष्मी श्रीयंत्र. अच्छा. यात आपल्याकडे 150 रुपयापासून सुरुवात आहे लक्ष्मी श्रीयंत्र. जे ऑनलाईन तुम्हाला 1100 रुपये, 2100 रुपये मिळतं आहे, ते ऑफलाईनमध्ये आपण 150 रुपयाला देतो. खूपच रिजनेबल रेटमध्ये बघा यांच्याकडे सगळं. आणि ऑनलाईनची किंमत त्यांनी सांगितली. तुम्हाला ऑनलाईनमध्ये जसं या पोटल्या 200, 250, 300 रुपयाला मिळतात. आपण ही पण पोटली 150 रुपयाला देतोय कस्टमरला सगळ्यांना. त्यानंतर तुम्हाला पायराईड ट्री वगैरे, 7 चक्रा ट्री, ब्रासलेटमध्ये सगळे टोटल आयटम्स, यंत्रामध्ये टोटल यंत्र वगैरे मिळतील. जसे पाऱ्याचे यंत्र, स्फटिकाचे यंत्र, पंचधातूचे यंत्र, पितळी यंत्र, भोजपत्राचे यंत्र, यामध्ये पण 300+ यंत्राची व्हरायटी आपल्याकडे उपलब्ध आहे. आणि लक्ष्मीपूजनमध्ये काही जरी साहित्य लागलं, टोटल आयटम आपल्याकडे उपलब्ध मिळतील. आणि ह्याचे रेट सांगू शकाल का? तसं गोमती चक्राचे रेट 5 रुपयापासून सुरुवात आहे आपल्याकडं. अच्छा. ते 550 रुपयापर्यंत गोमती चक्र आहे. अच्छा. सिंगल पीस. तर तुम्ही जशी साईज क्वालिटी घेशाल त्या हिशोबाने रेंज भरपूर आहे. सगळ्या व्हरायटी बघा यांच्याकडे, सगळं अवेलेबल आहे. आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणेच भरपूर सारे आयटम आहेत त्यांच्याकडे. नारळ लागलं, एक अक्षय नारळ आहे, ब्लॅक नारळ लागलं, ब्लॅक नारळ आहे. जसं पूजेला लागतात त्या टाईपच्या टोटल आयटम आपल्याकडे उपलब्ध. जसं धनतेरसच्या दिवशी सगळ्यात महत्त्वाचे धने मिळतात, ते पण 10 रुपयापासून सुरुवात आहे. असं काही नाही की खूप कॉस्टली आयटम जसे तुम्ही घेशाल त्या हिशोबाने सगळ्या गोष्टी. रेट पण इथं दिलेत बघा, यांनी रेट लिहून ठेवलेत इथं, बघू शकता तुम्ही. आणि अजून काय नवीन काही आलंय? म्हणजे नवीन सध्या सगळं पायराईड वगैरे, तुम्हाला रफ पायराईड स्टोन पाहिजे ते पण आपण 3 रुपये ग्राममध्ये रफ पायराईड स्टोन देऊ लागलो कस्टमरला. त्यात तुम्हाला 50 ग्राम बसणे तर लगभग 5 किलोपर्यंत स्टोन मिळेल आपल्याकडे. सिंगल पीस तुम्हाला 2 किलो, 5 किलोचे सिंगल पीस मिळतील. ज्याची जशी घेण्याची इच्छा असली त्या टाईपमध्ये तुम्हाला स्टोन मिळतील. ओके ओके. त्यानंतर 7 चक्रा ट्री आलेले आहे आजकाल. धनयोग ब्रासलेट वगैरे ज्याला पाहिजे, धनयोग ब्रासलेट आहे, मनी मॅग्नेट ब्रासलेट आहे, टायगर आय ब्रासलेट आहे, 7 चक्रा ब्रासलेट आहे. या टाईपचे सगळे टाईप्स ऑफ ब्रासलेट आपल्याकडे मिळून जातील.
कुठल्याही टाईपचं तुम्ही ब्रासलेटमध्ये बी आपल्याकडे 200+ व्हरायटी आहे. ब्रासलेटमध्ये पण स्टोन पण ठेवता का तुम्ही? स्टोनमध्ये पण मिळून जाते सगळे स्टोन. अच्छा अच्छा. जसं मोती वास्तूच्या- वगैरे जे काय? सगळे टोटल स्टोन ISO सर्टिफाईड मिळतात. ओके ओके. सर्टिफाईड स्टोन आहेत बघा यांच्याकडे अवेलेबल. स्टोन सर्टिफाईड सगळ्या गोष्टी मिळून जातील. ओके ओके. आणि ह्या मूर्त्यांविषयी जरा इकडे पण. आता जसं मूर्तीचं तर तुम्ही टाकून द्या सहज डायरेक्ट. ओके, कारण ओके. त्याची माहिती देण्यासारखं मूर्तीमध्ये काही येणार नाही. ठीक आहे. आणि पंचधातूच्या मूर्त्या येऊन जातात. ओके ओके ओके. बाकी आता एडिटिंगमध्ये तुम्हाला जे करता येईल ते करू शकतो. ठीक आहे ठीक आहे. कारण काय इथं शॉपच्या बाहेर इथं ह्यांनी हार पण लावले बघा. हे हार पण बघू शकतो तुम्ही. इतके छान छान आहेत इथं. रेट पण त्यांनी त्या ह्याच्यावरती दिलेले आहेत हारावरती. आणि हे असे स्टिकर पण आहे बघा. दिवाळीसाठी आपण लावतो हे स्टिकर. खूप वेगवेगळ्या प्रकारचे आहेत स्टिकर. मोराचे पण आहेत. शुभ दीपावली वगैरे असे खूप वेगवेगळ्या प्रकारचे स्टिकर आहेत त्यांच्याकडे अवेलेबल. आणि असे पावलं पण भेटतील तुम्हाला. बघा मी दाखवतो तुम्हाला व्हिडिओमध्ये. हे असे पावलं पण आहे. जे तुम्हाला 300 टाईप्स ऑफ ब्रासलेट सांगितले होते आपण, त्यामध्ये अशा बऱ्याचशा व्हरायटी आहे बघा. त्यामध्ये सगळ्या प्रकारचे आपल्याकडे डिस्प्लेमध्ये लागलेले आहेत. जसं तुम्ही पायराईट स्टोनचं ब्रासलेट घ्या, त्याच्यानंतर सेलेनाईट ब्रासलेट घ्या, ब्लू ॲमेथिस ब्रासलेट आहे, टायगर आय प्लस रुद्राक्ष ब्रासलेट आहे, स्पेशल रुद्राक्ष ब्रासलेट आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला जर 7 चक्रा ब्रासलेट लागले 7 चक्रा ब्रासलेट आहे. रुद्राक्ष प्लस पायराईटचं पण ब्रासलेट आहे. सेलेनाईट ब्रासलेट भेटून जाईल. रेकी स्टोन ब्रासलेट भेटून जातील. लेडीजसाठी नवीन प्रकारची या टाईपचे पण ब्रासलेट आले जे फॅन्सी आणि प्लस दोन्ही कामात येतात. या ब्रासलेटमध्ये पण खूप चालतात आजकाल. त्याच्यानंतर दिवाळीच्या उद्देशाने जर विचार केला, देवीचे मुखोटे वगैरे पण आलेले आहेत भरपूर व्हरायटीचे. यामध्ये पण 150 रुपये प्लस बसणं रेट आहे मुखोट्यांचे. यामध्ये तुम्हाला स्टोन वर्कमध्ये वगैरे पण मुखोटे मिळतील. अच्छा. त्यामध्ये सायझेस वगैरे मुकुटांमध्ये भरपूर आहेत. यामध्ये स्टोन वर्कमध्ये वगैरे पण मुकुटे तुम्हाला भरपूर मिळून जाते. असा भरपूर प्रकारचा स्टॉक आपल्याकडे उपलब्ध आहे. त्यामध्ये आजकाल वेगवेगळ्या देवींचे मुकुटे येतात. जसं तुळजाभवानी, काली माता, रेणुका माता या टाईपचे पण मुकुटे उपलब्ध होऊन जातील. यामध्ये प्रत्येक मुखोट्यावरती रेट टॅग लागलेला आहे. त्याच्यामुळे कोणत्याही कस्टमरला जास्त कमी लागायचं काम नाही आहे. ओके ओके. जसं आता रेकीमध्ये खूप नवीन सध्या चालू आहे. त्यामध्ये तुम्हाला रेकीमध्ये ब्लॅक टर्मलिन मिळून जातो. 7 चक्रा हँगर्स मिळतात. सेलेनाईट प्लेटवरती 7 चक्रा मिळतात. त्यानंतर त्रिशक्तीचं पण आजकाल ब्लॅक टर्मलिनमध्ये हे निगेटिव्ह एनर्जीसाठी उपयोग होतं. जसं इवेल आहे प्लस पायराईड आहे. जसं ह्याच्यात पायराईड लक्ष्मीप्राप्तीसाठी चालतं, हे तर तुम्हाला सगळ्यांना कॉमन माहितीच आहे. इवेल हा नजरदोषसाठी चालतो. त्याच्यानंतर तुम्ही पायराईडमध्ये किचन्स वगैरे पाहिजे तर किचन्स वगैरे पण उपलब्ध भेटून जातात. आणि यांचा काय रेट आहे जे आपण लावतो? हे स्टिकर तुम्हाला 10 रुपयापासून सुरुवात आहे. तसं 50-60 रुपयापर्यंत स्टिकर जातं. ओके, ओके. पण जशी आता तुम्ही क्वालिटी घेतात ते समोर बघितल्यानंतर भरपूर गोष्टी बघायला मिळतात. अच्छा. जसं हारामध्ये 10 रुपयापासून सुरुवात आहे. हारांची देवांचे हार वगैरे येतात. ते 10 रुपयापासून सुरुवात आहे याच्यात. हे 20वाले हार आहेत. यात 30वाले आहेत, 40वाले आहेत. मग इकडे 50 रुपयापासून सुरुवात होते हारांची. सगळे वेगवेगळे हे सगळे हार आहेत त्याच्यात. मग तसं आपल्याकडं 7 फुटी 8 फुटीपर्यंत हार आहे. या आता मध्ये हार घ्यायचे का? इकडे पण आहे. मला वाटलं शॉर्टमध्ये बनवायचं म्हणून मी फास्ट बोलू लागलो. ते नाही नाही नाही. आता जसं आजकाल ट्रेंडिंग चालू आहे, लक्ष्मीपूजनमध्ये उरली ठेवल्या जाते. पाणी भरून त्याच्यात गुलाबाच्या पाकळ्या किंवा अत्तर वगैरे टाकून. त्या लक्ष्मी स्नानासाठी पण चालते. यामध्ये पण आपल्याकडं 7 ते 8 साईज उपलब्ध आहे उरलीमध्ये. अच्छा, दाखवू शकाल का? बिलकुल. ही सगळ्यात छोटी साईज येते. ही छोटी साईज बघा, 4 नंबर सुरुवात होते 4 नंबर पासून तर असे 12 नंबर 15 नंबर पर्यंत उरली येते. अच्छा. त्याच्यामुळे साईजेस भरपूर आहे याच्यात. तुम्हाला जसे तुमची हे असेल त्या हिशोबाने साईज मिळून जाईल. यंत्रामध्ये घेऊन टाकू आता लागलं आपण.
ते तुम्ही जरी टाकले तरी चालेल. ओके. हे कुठलं यंत्र आहे? पायराईटमध्ये श्रीयंत्र आहे. पायराईट प्लेटवरती श्रीयंत्र आहे. असं व्हिडिओमध्ये काय करा, एडिट करताना याचे सिंगल फोटो घ्या. ते एकानंतर एक लावत जाते, बेस्ट जाईल तुम्हाला. हो हो. कंटिन्यू व्हिडिओपेक्षा सिंगल फोटो लावले ना. मूर्त्या पण खूप छान छान आहेत बघा इथं. कवडीचे तोरण लक्ष्मी करा. ह्या अशा मूर्त्या पण आहे बघा यांच्याकडे, राधाकृष्ण मूर्ती, आणि असे खूप सारे व्हरायटी आहेत त्यांच्याकडे. या माळा वगैरे पण आहेत. माळांवरती किमती पण टाकल्यात त्यांनी. बोला ना ताईला, बोला.